श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास वृषभ असेल तर येणारा काळ तुमच्या आयुष्याला एक अतिशय मोठी आणि सकारात्मक कलाटणी देणारा आहे. येत्या 26 जुलै 2026 पासून ते 10 डिसेंबर 2026 पर्यंत कर्म फळदाते न्यायदेवता शनिदेव हे वक्री म्हणजेच उलट चालीने चालणार आहेत. शनी वक्री होणार असं ऐकलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते, मनात धडधड वाढते. पण वृषभ राशीच्या लोकांना तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण शनिदेवाची ही उलटी चाल तुमच्यासाठी अनेक बंद दरवाजे उघडणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमची जी कामे रखडली होती, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत होतं, त्या सर्व उणिवा भरून काढण्याची सुवर्ण संधी या काळात तुम्हाला मिळणार आहे. हा काळ तुमच्या करिअरला कोणत्या उंचीवर घेऊन जाईल, पैशाची आवक कशी राहील, तुमच्या कौटुंबिक आणि प्रेमसंबंधावर याचा काय परिणाम होईल, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सखोल आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अत्यंत सोपे आणि अचूक उपाय सांगणार आहे, जे तुमच्या यशाचा मार्ग अधिक सुकर करतील. त्यामुळे व्हिडिओचा एकही भाग मिस न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक मोठा गैरसमज दूर करूया. लोकांना वाटते की शनी वक्री झाला म्हणजे अडचणी, नुकसान आणि संकटे वाढणार, पण प्रत्येक वेळी असे घडत नाही. वक्री म्हणजे ग्रह प्रत्यक्षात उलटा फिरत नाही, पृथ्वीच्या गतीमुळे तो मागे सरकत असल्याचा भास होतो. ज्योतिषशास्त्रात हा काळ आत्मपरीक्षणाचा, अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा आणि आधी केलेल्या चुका सुधारण्याचा मानला जातो. म्हणूनच या काळात तुम्ही जर संयम ठेवला, नियोजन केले आणि सातत्याने मेहनत घेतली तर त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. वृषभ राशीचे लोक स्वभावाने शांत, संयमी आणि मेहनती असतात. एकदा एखादे ध्येय ठरवले की ते पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत राहतात. याच गुणांची परीक्षा या काळात होणार आहे. कदाचित काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा हळू घडतील, पण त्या कायमच्या थांबणार नाहीत. उलट योग्य वेळ आल्यावर त्यातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या काळातील सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे उत्पन्नाशी संबंधित संधी. जर तुम्ही अनेक दिवसापासून आर्थिक प्रगतीची वाट पाहत असाल तर या काळात परिस्थिती बदलू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात, जुनी देणी वसूल होऊ शकतात, नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. साईड इन्कम सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजनासह सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चही तितकाच वाढू देऊ नका. शनी नेहमी बचत करणाऱ्यांची परीक्षा घेतो. दडलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. प्रत्येकाच्या मनात काही अपूर्ण स्वप्ने असतात. कुणाला स्वतःचे घर घ्यायचे असते, कुणाला व्यवसाय सुरू करायचा असतो, कुणाला परदेशात जाण्याची इच्छा असते, तर कुणाला चांगल्या पदावर पोहोचायचे असते. या काळात अशा अनेक इच्छांकडे जाणारा मार्ग खुला होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, संधी मिळणे आणि त्या संधीचा योग्य उपयोग करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीवर विश्वास दाखवू शकतात. नवीन जबाबदारी मिळू शकते. काही व्यक्तींना पदोन्नतीची संधी मिळू शकते. ज्यांना बराच काळ पगारवाढ मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही परिस्थिती सुधारू शकते. पण ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. कोणाच्या विरोधात बोलण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. शनीला शिस्त आणि प्रामाणिकपणा आवडतो. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात. जुन्या ग्राहकांशी पुन्हा व्यवहार सुरू होऊ शकतात. थांबलेले ऑर्डर्स पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही ऑनलाईन व्यवसाय, शेती, बांधकाम, धातू, वाहन, कपडे किंवा सौंदर्याशी संबंधित क्षेत्रात काम करत असाल तर काही नवीन संधी मिळू शकतात. परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास नक्की करा. फक्त इतरांच्या सल्ल्यावर पैसे गुंतवू नका. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. एखाद्या अडकलेली रक्कम परत मिळू शकते. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकतात. पण या काळात लोभ टाळणे खूप आवश्यक आहे. जलद श्रीमंत होण्याच्या मोहात चुकीचे निर्णय घेऊ नका. मित्रांनो, जेव्हा आयुष्यात चांगला काळ सुरू होतो तेव्हा सर्वात मोठी परीक्षा अहंकाराची असते. यश मिळाले म्हणून इतरांना कमी लेखू नका. ज्यांनी कठीण काळात तुमची साथ दिली त्यांना विसरू नकाच. कारण शनी केवळ मेहनतीचीच नाही तर नम्रतेची परीक्षा घेतो. आपण आता अशा विषयावर बोलणार आहोत जे प्रत्येकाच्या आयुष्यात थेट जोडले आहे. मनाची स्थिती, प्रेमसंबंध, विवाह, शिक्षण, परदेशयोग, आरोग्य आणि कार्यक्षेत्र. या काळात काही बदल सुरुवातीला साधे वाटतील, पण पुढे जाऊन ते तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतात. सर्वप्रथम मनाविषयी बोलूया. या काळात काही वृषभ राशीच्या व्यक्तींना विनाकारण चिंता जाणवू शकते. कधीकधी सर्व काहीच ठीक असूनही मन अस्वस्थ राहू शकते.
भविष्यात काय होईल, काम यशस्वी होईल का, पैसे पुरतील का, असे अनेक प्रश्न मनात सतत फिरत राहू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विचार खरा असतोच असे नाही, म्हणून नकारात्मक विचारांना जास्त महत्त्व देऊ नका. सकाळी थोडा वेळ ध्यान, प्राणायाम किंवा शांत वातावरणात बसण्याचा प्रयत्न करा. यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि निर्णय अधिक योग्य घेता येईल. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर या काळात संवादाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागेल. लहानशा गोष्टीवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. हा हट्ट नात्यासाठी हानिकारक ठरू शकतो. काही वेळा आपण जिंकतो पण नाते हरवतो. म्हणून समोरच्या व्यक्तींचेही मन शांतपणे ऐका. विश्वास आणि संयम या दोन्ही गोष्टी जपल्या तर नाते अधिक मजबूत होईल. ज्यांचा नुकताच प्रेमसंबंध सुरू झाला आहे त्याने घाईघाईने मोठे निर्णय घेणे टाळावे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे. कामाचा ताण घरात येऊ देऊ नका. जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा. घरातील एका जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. अशावेळी रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी समजूतदारपणे निर्णय घ्या. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाह प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. मात्र व्यक्तींना स्वभाव, कुटुंब आणि विचार समजून घेतल्याशिवाय अंतिम निर्णय घेऊ नका. हा काळ विद्यार्थ्यांसाठी आशादायक ठरू शकतो. विशेषतः उच्च शिक्षण घेणारे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किंवा परदेशात शिक्षा घेण्याची इच्छा असलेले सर्व विद्यार्थी यांना नवीन संधी मिळू शकतात. काहींना कॉलेज बदलण्याची किंवा इच्छित शाखेत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे, परंतु या मिळवण्यासाठी नियमित अभ्यास आवश्यक आहे. शॉर्टकटचा मोह टाळा. आजची मेहनत उद्याची यश ठरेल. जर तुम्ही परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर या काळात सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. विजा प्रक्रिया, कागदपत्रे किंवा परवानग्यामध्ये अडकलेले कामे पुढे सरकू शकतात. परदेशातील संपर्कामधून एखादी चांगली गोष्ट मिळू शकते. मात्र कोणतेही कागदपत्र तपासल्याशिवाय सादर करू नका. एक छोटी चूक मोठा विलंब निर्माण करू शकते. अनेक वृषभ राशीचे व्यक्ती बराच काळ बदलाची वाट पाहत आहेत. या काळात काहींना नवीन विभागातील काम करण्याची संधी मिळू शकते, काहींना बदली होऊ शकते तर काहींना पदोन्नतीची बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, नवीन जबाबदारी म्हणजे नवीन परीक्षा, म्हणून कामात निष्काळजीपणा अजिबात करू नका. वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यावर भर द्या. जर तुमचे काम संशोधन, अध्यापन, लेखन, ज्योतिषयोग, ध्यान किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असेल तर हा काळ विशेष लाभदायी ठरू शकतो. नवीन कल्पना सुचू शकतात. लोकांमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. तुमचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळू शकते. परंतु प्रसिद्धी मिळाली म्हणून शिकणे थांबवू नका. ज्ञान जितके वाढेल तितकी प्रगतीही वाढेल. कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. अनियमित आहार, अपुरी झोप आणि सततचा ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास, मान, खांद्याचा ताण किंवा शरीरात आळस जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि हलका व्यायाम यांचा नक्की समावेश करा. शरीर निरोगी असेल तरच मोठ्या संधीचा योग्य फायदा घेता येईल. मित्रांनो, शनीचा वक्री काळ अनेकदा आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतो. हा काळ फक्त बाहेरच्या जगात बदल घडवण्यासाठी नसतो, तर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठीही असतो. तुमचा स्वभाव, निर्णय, नाती आणि काम करण्याची पद्धत यामध्ये जर सकारात्मक बदल केले तर पुढील काळात तुमच्यासाठी अधिक फायदादायी ठरू शकतो. मित्रांनो, आता आपण या गोचराचा सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. अनेक जण या काळात माझे भाग्य साथ देईल का, मालमत्तेचे व्यवहार होतील का, गुंतवणूक करावी का आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत. चला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया. शनी हा कधीही एका दिवसात नशीब बदलणारा ग्रह नाही. तो तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देतो. या काळात अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना असे जाणवू शकते की ज्या कामासाठी तुम्ही अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून प्रयत्न करत होता त्यात आता हळूहळू यश मिळू लागेल. लक्षात ठेवा, नशीब त्याच्या बाजूने उभे राहते जे प्रयत्न सोडत नाहीत. म्हणून एखादे काम उशिरा होत असेल तरी निराश होऊ नका. जमीन, घर, प्लॉट किंवा इतर मालमत्तेशी संबंधित काही चांगल्या संधी मिळू शकतात. काहींची अडकलेली कागदपत्रे पूर्ण होतील. काहींना नवीन घर घेण्याचा विचार प्रत्यक्षात आणता येईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. प्रत्येक कागदपत्र तपासा. कायदेशीर सल्ला घ्या. घाईत घेतलेले निर्णय पुढे जाऊन अडचणी निर्माण करू शकतात. ज्यांचा व्यवसाय आहे त्याने ग्राहकांशी असलेले संबंध अधिक मजबूत करावेत. जुने ग्राहक पुन्हा परत येऊ शकतात. नवीन करार होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. मात्र कर्ज काढून अनावश्यक विस्तार करू नका. आधी विद्यमान व्यवसाय मजबूत करा, नंतर पुढील पाऊल उचला. या काळात पैसे येण्याची शक्यता आहे, पण पैसा टिकवणे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळा. बचतीची सवय लावा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा. आकर्षक पण संशयास्पद योजनांपासून दूर राहा. नेहमी शनी शिस्तबद्ध
व्यवहार करणाऱ्यांना अधिक साथ देतो. शनी वक्री काळ हा फक्त भौतिक प्रगतीसाठी नसतो, तो मनालाही परिपक्व बनवतो. या काळात ध्यान, जप, प्रार्थना, सत्संग किंवा धार्मिक ग्रंथाचे वाचन केल्याने मनाला स्थैर्य मिळू शकते. जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य निर्णय घेणे सोपे होते आणि योग्य निर्णय भविष्य घडवतात. या संपूर्ण काळात काही चुका अजिबात करू नका. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणाशीही कठोर भाषेत बोलू नका. अहंकार वाढू देऊ नका. दुसऱ्यांचा हेवा करू नका. शॉर्टकटने पैसे कमवण्याचा मोह टाळा आणि सर्वात महत्त्वाचे, आणि कोणाचेही मन दुखवू नका, कारण शनी सर्वांसोबत आपल्या वागणुकीची हिशोब ठेवत असतो. जर तुमची श्रद्धा असेल तर हे काही साधे उपाय करू शकता. शुक्रवारी शुक्राशी संबंधित मंत्राचा जप करा. शनिवारी शनी मंत्राचा श्रद्धेने जप करा. गरजू कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लभ व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. काळी गाई, कुत्रे किंवा पक्ष्यांना अन्न देण्याची सवय लावा. 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा काळ वृषभ राशीसाठी मेहनतीचे फळ मिळवण्याचा काळ ठरू शकतो. लक्षात ठेवा, शनी कधीही अन्याय करत नाही. तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य वेळ आल्यावर फळ देतो. म्हणून चांगले विचार ठेवा, योग्य कर्म करा आणि भविष्यावर सकारात्मक राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सविस्तर राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन राशी